नोकरी करणारा हा नोकरच, यात काही शंका नाही. आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, फायद्याचा राहणार आहे. तुम्ही पहा. तुम्हाला मला फक्त एवढंच सांगायचं की मी पण डीएड केलेलं आहे, सुशिक्षित आहे. 2011 मध्ये गेलो होतं आणि मी सध्या बिझनेस करतोय. तर खरा बिझनेस कसा असतो हे जर तुम्हाला बघायचं तर मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही व्हिडिओ बंद पहा. सध्या आपण आलेलो आहे चिखलीमध्ये. आपली जी शाखा आहे, शाखा नंबर 3, तर आपण शाखा नंबर 4, तर आपण तिथे आलेलो आहे. तर आपण भेटू इथल्या ओनर संघ आणि तुम्हाला सगळी माहिती सांगतो. माझ्यासोबत चालू राहू द्या. कुठे आहे वैभव? हाय वैभव, कसं चालू आहे? हे आपले शाखा नंबर 4 चे ओनर आहे. तर आपण याची संघ विचारू. भाऊ, याच्या अगोदर काय करत होते तुम्ही? आम्ही IDFC बँकमध्ये होतो. बँकमध्ये होते म्हणजे नोकरीला होते. काय पगार होता? मला तिथं 25,000 रुपये. बरं, सगळ्यात अगोदर मला एक सांगा की किती दिवस झाले आपली फ्रँचायझी घेऊन तुम्हाला? आता फ्रँचायझी घेऊन आपल्याला झाले 3 महिने. 3 महिने. बरं, कसा अनुभव आहे? अनुभव म्हणजे एक नंबर. 3 महिने. बरोबर. चालतं. जास्त न सांगताना मला सांग, कालचा प्रॉफिट किती होता? कालचा आपल्याला होतं 16,000 रुपये पूर्ण धंदा. पूर्ण धंदा. आपल्याला किती उरले? आपल्याला आता त्याच्यामध्ये पूर्ण खर्च जाऊन आपल्याला राहील त्याच्यामध्ये 10,000 रुपये, म्हणजे 6,000 रुपये खर्च झाला आपला. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की नोकरी केल्यापेक्षा धंदा कधीही भारी आहे. जास्त काही मोठा खर्च लागत नाही. 2 लाख पर्यंत पूर्ण सेटअप होऊन जातो. आणि किती कमाई होती तुम्ही तर ऐकलंच होतं. अशा टिप्ससाठी तुम्ही आपल्या या इंस्टाग्रामवर थांबेल आहात. गजानन चाट भंडारची जर तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. चॅनलला फॉलो राहू द्या. नवीन अपडेट तुम्हाला, नवीन बिझनेस टिप्स या चॅनलवर भेटत राहतील. धन्यवाद.